आता मी आलेलो आहे निमगाव येथील खंडोबा मंदिरामध्ये। गुड आफ्टरनून गाईज। आणि 3:30 वाजल्या दुपारच्या आणि प्रत्येक वेळेस आपण विकेंडला म्हणजे सॅटरडे आणि संडे ट्रिपचा प्लॅन करतोय आणि आज आपण जाणार आहोत निमगाव येथील निमगाव दावडी येथील खंडोबा मंदिर पाहण्यासाठी। ऐतिहासिक स्थळ आहे ते आणि तिथे एक शनिवार वाड्याचा प्रतिकृती असलेला एक वाडा पण आहे, तो पण आपण पाहू। आणि निमगावचं जे खंडोबा मंदिर आहे ना ते पण जेजुरीच्या खंडोबा मंदिराचंच प्रति आकार आहे, सेम टू सेम। साईजला थोडासा छोटा असेल, तशाच डोंगरावर आहे, तशाच पायऱ्या, तसंच सेम टू सेम मंदिर आहे। आणि पुणे विभागातले ते प्रसिद्ध मंदिर आहे आणि तिथं बैलगाड्यांचा शर्यतीचा सामना पण चांगल्या प्रकारे खेळवला जातो। तो बैलगाड्यांचा घाट पण आहे, आपण तो घाट पण पाहू। आणि आजची जी ट्रिप आहे ती एकदम असं नेचरमध्ये आहे आपली, थोडं शहराच्या बाहेरच्या साईडला आपण जातो। तर चला आता आपण निघू। आपल्यासोबत आहेत ही बोका आमचा मोठा, ही छोटा बोका आणि ही अजून एक छोटा बोका असं, आणि मी सगळ्यात मोठा बोका। तर चला निघू आपण। उडी मारलं तुला नाही जायचं? चलतो का? कसं चलतो? आता मी आलेलो आहे निमगाव येथील खंडोबा मंदिरामध्ये। या मंदिराचे जो आकार आहे आणि जेजुरीच्या मंदिराला मिळता जुळता आणि ह्या गावाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे। पेशव्यांच्या काळामध्ये त्यांचे दिवाणजी म्हणजे चंद्रचूड हे याच गावचे होते, त्यांचा इथं वाडा पण आहे, तो पण आपण पाहणार आहोत। हे गाव भीमा नदीच्या काठावर बसलेले आहे। येथील भग्न अवस्थेतील वाडे घाट पूर्वी जे इथं वैभव असेल त्याची साक्ष देत आहेत। आता याकडे पर्यटकांचं एवढं लक्ष नाही, त्याच्यामुळं इथले संवर्धनाचं काम काहीच राहिलेलं नाही। इथं फक्त या निमगाव गावाला या खंडोबा मंदिरामुळे ओळख आहे आणि इथं जो वाडा आहे तो आता इतिहासामध्ये विसरला जात आहे। दगडी कोरीव काम करून घोडे आकारलेला आहे आणि ही दीपमाळांचे चौथरे आणि ह्या 3 मोठ्या दीपमाळा आहेत बॅक साईडला आणि मंदिराचे पूर्ण बांधकाम दगडी आहे।
पेशव्यांचे दिवाणजी चंद्रचूड यांच्या वाड्याकडे आता आपण आलोय. माझ्या बॅक साईडला वाडा आहे आणि वाड्याच्या उजव्या साईडला महादेव मंदिर आहे आणि वाड्याच्या आतल्या साईडला बघू आपण कसं आहे. पण पडझड झालेली आहे भरपूर. महादेवांचे दर्शन घेऊ. वाड्याच्या आतल्या साईडला एकदम बिकट परिस्थिती, झाडी वगैरे उगवलेली आहे. तटबंदी थोडीफार दिसती राहिलेली, पण इथं संवर्धनाची खूप गरज आहे असं दिसून येत आहे आता आल्यानंतर. तर चला तर मग आज आपण इथंच आजचा व्लॉग एंड करू आणि लवकरच भेटू. म्हणजेच उद्याचं डेस्टिनेशन मी अजून ठरवलेलं नाही कुठं जायचं आहे ते, पण लवकरच भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. यश बाय बाय. नाही म्हणते उद्या भेटू म्हणते ती. बाय बाय नाही आज.